उद्याच्याला तू कुठल्या चॅनलला आहे? हा, साम टीव्ही. तू उद्या TV 9 ला गेला तर तुझा अधिकार आहे ना. तू कुठं जावं, IBM ला गेला, लोकशाहीला गेला, NDTV ला गेला, ABP ला गेला तर तो तुझा अधिकार आहे. तेव्हा का ते एका राजकीय पक्षाचे आमदार आहेत होते, आता ते पराभूत झाले. आता त्यांनी काय करावं तो त्यांचा अधिकार आहे. मला त्याबद्दल कॉमेंट्स करण्याचं काहीच कारण नाही. AI च्या संदर्भात शेतकऱ्यांना आम्ही सर्वे करून आम्ही आता पॉलिसी आणतोय. ती पॉलिसी आम्ही जाहीर करणार. ती पॉलिसी जाहीर केल्यानंतर कुठल्या कुठल्या शेतकऱ्यांना त्याच्यामध्ये समाविष्ट व्हायचे ते ठरवणार. त्याच्याकरता लागणारा निधी आम्ही जिल्हा बँक किंवा राज्य सहकारी बँकेकडनं उपलब्ध करून त्या ठिकाणी देणार. ट्राय पार्टी ॲग्रीमेंट त्या ठिकाणी करणार. मी उपसाबद्दल फक्त सांगतोय, बाकीच्या बद्दल पण कमी अधिक प्रमाणात आमचं असंच. अरे बाबा, राज्य सरकारच्या वतीनं कुणाच्या म्हणजे काय तुझ्या माझ्या वतीनं? अरे मी ॲग्रिकल्चर फायनान्स मिनिस्टर म्हणून तू माझं बजेट ऐकलेलं दिसत नाही. तू त्या दिवशी कामात होता. मी अतिशय व्यवस्थित विशद केलं आणि सांगितलेलं आहे. आम्ही AI चा वापर तर अनेक ठिकाणी करतोय. कॅबिनेटला दरवेळेस एकदा दोन हे असतात, विषय असतात AI चा वापर करण्याच्या संदर्भामध्ये. केंद्र सरकारने पण ते मनावर घेतलंय आणि आता त्या रस्त्याने गेल्याशिवाय आपल्याला गत्यंतर नाही. एकानी मला उशीर झाला. एकानी बोला, कळत नाही काय? गेल्या 15 दिवसांनी साहेबांची 3दा तुमची बैठक झाली. रयतची बैठक झाली, आजची बैठक, जयदादाच्या साखरपुड्यात तुमची भेट झाली. या सगळ्या भेटीकडे महाराष्ट्र एका अपेक्षेच्या नजरेनं बघतोय की पुन्हा तुम्ही एकत्र. संजय राऊत तर म्हणाले की काका आणि पुतण्या एकत्रच आहे. यामध्ये परिवारातलं साखरपुड्याचा कार्यक्रम असला तर परिवार म्हणून एकत्र येतात. ही महाराष्ट्राची संस्कृती परंपरा आहे. ही वर्षानुवर्ष चालत आलेली आहे. त्याच्यात बाकीच्यांनी फार काही चर्चा करण्याचं कारण नाही. तो पवार परिवाराचा अंतर्गत प्रश्न आहे, नंबर 1. नंबर 2, पवार साहेब ज्या संस्थेचे अध्यक्ष आहेत त्या संस्थेमध्ये मी पण सदस्य म्हणून काम करतो किंवा ट्रस्टी म्हणून काम करतो. उद्याच्याला आम्ही तिथं जातो ते उपमुख्यमंत्री म्हणून जात नाही. रयत शिक्षण संस्थेच्या ह्याच्यात डॉक्टर विश्वजित कदम, रामशेठ ठाकूर, ज्यांचे चिरंजीव प्रशांत ठाकूर भाजपचे आमदार आहेत, आपले दिलीप वळसे पाटील, अनिल पाटील कर्मवीर वारसदार, असे अनेक जण वेगवेगळे, मी सगळ्यांची नावं घेत नाहीत, असे अनेक मान्यवर त्याच्यामध्ये आहेत. त्याच्यावर रयत 4.5 लाख सर्वसामान्य गोरगरिबांच्या मुलांना शिक्षण देणारी संस्था आहे. इथं असणाऱ्यापैकी कुणी ना कुणी रयतमध्ये शिक्षण 100% घेतलं असेल. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.